सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत। नांदगाव तहसील कार्यालयाकडून पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। शहरातील एजन्सी आणि गोडाऊनची तपासणी केली जाते। युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस सिलेंडर टंचाईचा वितरकांसह कोणीही गैरफायदा घेऊ नये यासाठी शासकीय यंत्रणा अलर्ट झाल्यात। तहसीलदारांनी भरारी पथकं नेमलेली आहेत आणि हे पथक नांदगाव मनमाड शहरासह तालुक्यातील गावखेड्यांवर असलेली गॅस एजन्सी आणि गोडाऊनला भेट देऊन त्यांच्याकडे किती ग्राहक असून सध्या किती सिलेंडर शिल्लक आहेत याची तपासणी करतायत। ग्रामीण भागात 45 दिवसांनी तर शहरी भागांना 25 दिवसांनी गॅस सिलेंडर वितरित केले जात आहे। सध्या तरी गॅस सिलेंडरची टंचाई नाही, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन शासनातर्फे करण्यात आलं आहे। तपासणीमध्ये आम्ही गॅस स्टॉक किती आहे आणि व्यावसायिक ग्राहक किती आहेत आणि घरगुती ग्राहक किती आहेत आणि त्यांच्याकडे असणारा शिल्लक स्टॉक ह्याची तपासणी करत आहोत। त्याचप्रमाणे ग्राहकांच्या काही अडचणी आहेत का, तक्रारी आहेत का, बुक करून देखील ग्राहकांना गॅस मिळत नाही अशा काही तक्रारी आहेत का, हे देखील गॅस एजन्सी कडून आम्ही जाणून घेत आहोत। घरगुती गॅस धारकांना गॅसचा तुटवडा पडू नये यासाठी आम्ही तपासणी करून तसे गॅस एजन्सी धारकांना देखील सूचना करत आहोत की बाबा आपल्या जे स्टॉक प्रमाणे स्टॉक जो आहे तो स्टॉक कमी असेल तर शासनाकडून मागवून घ्यावा तुमच्या एजन्सीकडून आणि त्याप्रमाणे बाबा ग्राहकांना सुविधा चांगल्या प्रकारे मिळेल अशी दक्षता घेण्याची सूचना देखील आम्ही करत आहोत।